नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा। मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, कार्यक्रमाची सुरुवात करूया श्री संत नामदेव महाराजांच्या अभंगाने। बरोबर, अभंग असा आहे, बाळ वृद्ध तरुण, बाळ वृद्ध तरुण, काया हे जर्जर, काया हे जर्जर, वेगी हा पामर, वेगी हा पामर, आळशी झाला, आळशी झाला, काय करू देवा, काय करू देवा, नाही यासी भावो, काय करू देवा, नाही यासी भावो, न करी उपावो, न करी उपावो तुझ्या भजनी, न करी उपावो तुझ्या भजनी। बोला पंढरीनाथ महाराज की जय। बरोबर बरोबर मित्रांनो, हरिनाम म्हणा, हरिदर्शन म्हणा किंवा हरीचं भजन म्हणा, कीर्तन म्हणा, हे फार गरजेचं आहे। आणि अभंगाची सुरुवात आपण केलेली आहे बाळ या शब्दाने, तर तुम्हाला कळलंच असेल की आजचा आपला विषय बालकांशी निगडीत आहे। बरोबर मित्रांनो, 2 एप्रिल येतोय। 2 एप्रिलला हा आपण वर्ल्ड ऑटिझम अवेअरनेस डे म्हणजेच जागतिक स्वमग्नता जागरूकता दिवस म्हणून साजरा करतो। तर आजचा विषय हा त्याच्याशीच निगडीत आहे। आजचा आपण विषय बघूया। आजचा विषय आहे स्वमग्नता, कारणे, निदान आणि उपाय। स्वमग्नता, कारणे, निदान आणि उपाय म्हणजेच ज्याला आपण ऑटिझम असं म्हणतो। ऑटिझम हे सर्वसामान्य सगळ्यांना माहिती असा शब्द आहे आणि ह्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले आहेत सायन रुग्णालय मुंबईच्या बाल रोग चिकित्सा विभागातल्या प्राध्यापिका डॉक्टर मोना गजरे मॅडम। नमस्कार मॅडम, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात। मित्रांनो, डॉक्टर मोना गजरे यांचा थोडक्यात परिचय तुमच्याशी करून देतो। आपण प्राध्यापिका आहात बालरोग चिकित्सा विभाग, लोकमान्य टिळक महानगर पालिका वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय म्हणजेच सायन रुग्णालय मुंबई येथे। आपल्याला आपल्या गाठीशी जवळजवळ 22 ते 23 वर्षाचा अनुभव आहे वैद्यकीय अध्यापनाचा आणि शिक्षण क्षेत्रात आपली विशेष रुची आहे। आणि MUHS म्हणजेच महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स म्हणजेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे, त्याचे वेगवेगळे जे अभ्यासक्रम आहेत, कोर्सेस आहेत, जसं फेलोशिप कोर्सेस म्हणा किंवा पदवी उत्तर मुलांना आपण शिकवत असतात, त्यांना मार्गदर्शन करत असतात। आणि आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर शोध निबंध देखील प्रकाशित केले आहेत। जवळजवळ 50हून अधिक शोध निबंध आपण प्रकाशित केलेले आहेत आणि प्रबंधचं देखील आपण वाचन केलेलं आहे। आणि आपण लेखिका देखील आहात। आपण लिहिलेले जे धडे आहेत ते वैद्यकीय पाठ्यपुस्तकांमध्ये आहेत आणि विद्यार्थी त्याचा अभ्यास करतात। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण प्रवीण आहात तर कुठल्या विषयामध्ये, तर ज्याला आपण म्हणतो पीडियाट्रिक न्यूरोलॉजी म्हणजेच लहान मुलांचे जे मेंदूचे आजार आहेत त्यामध्ये, किंवा इपिलेप्सी लहान मुलांमध्ये जे आकडी बघितली जाते त्या दरम्यान, आणि डेव्हलपमेंटल डिसऑर्डर म्हणजे बाल विकासामध्ये ज्या काही समस्या येतात तर त्याच्यामध्ये आपली विशेष रुची आहे आणि त्यात आपण प्रावीण्य देखील मिळवलेले आहेत। तर अशा बहुगुणी अशा आजच्या आपल्या डॉक्टर आपल्याला लाभलेल्या आहेत। बरोबर मित्रांनो, शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्री गणेश करूया। आणि पहिला प्रश्न मॅडम तुम्हाला असा विचारतो की हा जो ऑटिझम आहे, ज्याला आपण स्वमग्नता सुद्धा म्हणतो, म्हणजे नक्की काय, त्याविषयी आमच्या मित्रांना सांगा। खूप चांगला प्रश्न आहे। ऑटिझम म्हणजेच हा शब्द ऑटॉस हा शब्दाकडून आलेला आहे। ऑटॉस हा शब्द डॉक्टर लिओ कार्नर हे जे प्रसिद्ध अमेरिकेतली संशोधक होते त्यांनी हा पहिल्यांदा हा शब्द कॉइन केला।
आणि त्यांच्या निरीक्षणात असं आले की काही मुलं त्यांच्या निरीक्षणात आले की जे अजिबात बोलत नव्हते, ते स्वमग्न होते आणि त्यावेळेला अशी कल्पना होती की काही एन्व्हायरमेंट किंवा पेरेंटिंग टेक्निक्समुळे हा रोग येतो का किंवा हा रोग आहे का, हा असा प्रश्न होता. आणि जसं डॉक्टर तुम्ही सांगितलं, स्वमग्नता आपण मराठीत म्हणतो त्याला, आणि या अर्थामध्ये, या शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे. स्वमग्न म्हणजेच स्वतःत मग्न आणि इतरांची संबंध म्हणजेच सामाजिक संबंध कमी असलेला हा व्यक्ती किंवा मुलगा. थँक्यू. आणि मॅडम, याला जोडूनच पुढचा असा प्रश्न असा आहे की जो आपण 2 एप्रिल हा साजरा करतो, जागतिक स्वमग्नता जागरूकता दिवस किंवा वर्ल्ड ऑटिझम अवेअरनेस डे, तर हा का साजरा केला जातो आणि या वर्षीचं म्हणजे 2023 घोषवाक्य किंवा थीम काय आहे ते आमच्या मित्रांना कृपया सांगा. तर 2 एप्रिल हा दिवस आहे, हा ऑटिझम अवेअरनेस दिवस साजरा केला जातो जगभरात. आणि त्याचं कारण मुख्य असंच आहे की ऑटिझम ही इनविजिबल डिझेबिलिटी म्हणतो आपण, किंवा इनविजिबल कंडिशन. डिझेबिलिटी हा चुकीचा शब्द झाला. इनविजिबल या कारणाने, कारण जसं आपल्याकडे सेरेब्रल पॉल्सी हे कंडिशन झालं जे किंवा ज्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात काही कंडिशन्स, ऑटिझम मध्ये हे दिसून येत नाही लोकांना. त्याच्यामुळे लोकांना हे कळत नाही की या मुलाला की ही कंडिशन आहे. ऑटिझम खरा हा दोष किंवा डिझीज नाहीच आहे. हा केवळ बालविकासाच्या टप्प्यांमधला जे असतात, त्याचे टप्पे असतात, त्याच्यामध्ये मुलगा हा कमी डेव्हलप झालेला आहे. पुढे आपली जशी चर्चा होणार तसं आपण पुढे त्याच्यावरती चर्चा करूया. आणि जसं डॉक्टरांनी सांगितलं तर 2 एप्रिल हा ऑटिझम अवेअरनेस डे म्हणून साजरा होतो. आणि जगभरात, कारण जसं मी म्हटलं अगोदर की हा इनविजिबल असल्यामुळे लोकांना त्याच्याबद्दल माहिती असणे, त्याचा प्रचार होणे, त्या कंडिशनबद्दल कळणे की काय काय त्याचे सिम्पटम्स आहेत किंवा त्या संदर्भात त्याची ट्रीटमेंट काय आहे, ही मुलं मोठे होऊन समाजात कसे वागतात, समाजाने त्यांना कसा आधार दिला पाहिजे आणि सामावून घेतलं पाहिजे, की त्यांचे विचार समाजाला किती उपयोगाचे आहे, हे सगळं कळण्यासाठी आपण ऑटिझम अवेअरनेस डे किंबहुना पूर्ण एप्रिल महिना ऑटिझम अवेअरनेस मंथ म्हणून साजरा केला जातो आपल्याकडे. आणि या वर्षीची थीम आहे इन्क्लुजन ऑफ न्यूरो डायव्हर्सिटी. तर न्यूरो डायव्हर्सिटी म्हणजे की आपण सगळेच, जसे आपण म्हणतो हाताची 5 बोटं वेगवेगळी असतात आणि त्यांनी एकत्र होऊन मुठ्ठी तयार होते, तशी प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, न्यूरो डायव्हर्स असते. ही मुलं थोडी अधिक न्यूरो डायव्हर्स असतात. तर त्यांना सामावून घेणे आणि नॉट ओन्ली त्यांचं जे स्ट्रेंथ्स आहे की त्यांचे स्ट्रेंथ जे आहेत ते घरामध्ये, नोकरीमध्ये, आर्ट्स, शिक्षणामध्ये आणि पॉलिसीमध्ये ते कसे आपण त्यांना एक्सेप्ट करू शकतो आणि त्यांचे स्ट्रेंथ्स जास्त उभरू शकतो, हे या वर्षीच्या थीमचा मुख्य भाग आहे. फारच छान डॉक्टर. मॅडमने एकदम सोप्या शब्दात आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की न दिसणारी अशी बाल विकासातली ही समस्या आहे किंवा अडथळा आहे. जसा रोडमध्ये गतिरोधक असतो, स्पीड ब्रेकर असतो, त्याच्यामुळे ती गती खुंटते, तसं या स्वमग्नतेविषयी, ऑटिझमविषयी मॅडमकडे अजून जाणून घेऊया. मॅडम, या ऑटिझमची काय कारणं आहेत किंवा असू शकतात याविषयी आम्हाला सांगा. तर काय आहे डॉक्टर की जगभरामध्ये ऑटिझम संदर्भात रिसर्च चालला आहे आणि काही एक कारण नाही आहे. जसं आपण म्हणतो की टीबीचं होण्याचे लक्षण आपल्याला माहिती आहे किंवा टीबीचा किटाणू आपण आयडेंटिफाय केलेला आहे आणि टीबी जर ते किटाणू असेल त्या माणसाच्या शरीरामध्ये तर डिझीज होतो. तसं ऑटिझमचं एक कारण नाही आणि खूप कारणं आहेत आणि जगभरात जसं मी म्हटलं तसं संशोधन आहे. पण प्रामुख्याने 3-4 कारणं आपल्या पुढे आता येतात आहे. जसं आपला ब्रेन आहे किंवा मेंदू आहे तर त्याच्यामध्ये असतं सेल्स असतात आणि सपोर्टिंग सेल्स असतात. तर त्या सेल्स जे जसे वाढतात किंवा सायनॅप्सिस आपण म्हणतो, जसं आपण म्हणतो की एका झाडाला आपण पाणी घालतो आणि ते वाढत जातं. जसं झाड वाढतं तसे फांद्या वेड्या वाकड्या वाढतात त्याच्या. म्हणजेच आपण फांद्यांचं अनुकरण, त्याचं एक्झाम्पल आपण म्हणू शकतो की सिनॅप्सिस
ह्या मेडिकल टर्मला आपण ह्याचं एक्झाम्पल देऊ शकतो, फांद्यांचा इंटरव्हेन्शन. जसं आपण आपण ज्या फांद्या वेड्या वाकड्या वाढतात तेवढं आपण ट्रिम करतो त्याला, त्या हिशोबानेच मेंदूमध्ये पहिले 3 वर्ष मुख्यतः आणि कधीकधी वयाच्या 25व्या वर्षी पण म्हटलं जातं की सिनॅप्सिस हे फॉर्म होत राहतात आणि त्याचं ट्रिमिंग मेंदू आपापलं करत जातं. तर ट्रिमिंग कसं होतं त्याच्यामध्ये की जे नाही वापरत आपण ट्रॅक्स, तर ते जे सिनॅप्सिस आपण नाही वापरत ते आपाप गळून पडतात. जसे आपले फुलं वगैरे किंवा पानं सुकतात त्या हिशोबाने ते गळून पडतात. तर ह्याच्यामध्ये ऑटिझममध्ये एक थिअरी आहे की जी गळून पडली पाहिजे सिनॅप्सिस ती नाही होत, की सिनॅप्सिस प्रूनिंग ज्याला आपण म्हणतो की गळून पडली पाहिजे ती नाही होत आणि ती वेड्याने वागतात, वेडी वाकडी वाढतात. किंवा आपण किंबहुना असं पण म्हणू शकतो, जसं कम्प्युटरमध्ये हार्डवेअर असतं आणि वायरिंग असतं, तर वायरिंगमध्ये डिफेक्ट ऑटिझममध्ये हा एक कारण असू शकतं. कधीकधी बोललं जातं की बायोकेमिकल डिफेक्ट असू शकतो ऑटिझममध्ये, जे केमिकल सिक्रेट होतात आपल्या ब्रेनमध्ये ते कमी प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात या मुलांमध्ये होऊ शकतात. आणि तिसरं कारण आहे मिरर न्यूरॉन्सचं. हा एक वेगळं संकल्पना आहे. मिरर न्यूरॉन्स म्हणजे आपण कसं किंवा मुलं कशी वाढतात इमिटेशन करून किंवा एक दुसऱ्याचं अनुकरण करून. आपण जर सपोजिंग जेवत असू तर समोरचा माणूस आपल्याला पाहतोय तर त्याच्या ब्रेनमध्ये पण काही एरियाजमध्ये ते न्यूरॉन्स फायर होतात आणि त्याला पण इच्छा होते जेवायची. किंवा समजा आपण काही मुलं खेळत असतील, क्रेयॉन्सने रंगवत असतील, तर दुसरा मुलगा बघून सुद्धा त्याच्या ब्रेनमध्ये ती लाईट अप होता एरियाज की मला पण असंच क्रेयॉन करायचं आणि करायचं. आणि कागद पेन्सिल असेल तर तो क्रेयॉनिंग तो ड्रॉइंग किंवा लिहायला सुरुवात करतो. तर असे बोललं जातं की कधीकधी हे मिरर न्यूरॉन्स या मुलांमध्ये व्यवस्थित ॲक्टिवेट नाही झाले, ज्याच्याकरून त्यांना इमिटेशन किंवा अनुकरण करायला डिफिकल्टी जाते. आणि चौथं मुख्य कारण जगभरामध्ये आता संशोधनामध्ये हे आलं आहे, रोल ऑफ एपिजेनेटिक्स. एपिजेनेटिक्स हा शब्द 2 जोडवाक्याचा आहे. एपी म्हणजे एन्व्हायरमेंट आणि जेनेटिक्स ऑफकोर्स जीन्स जे आपल्या रक्तामध्ये असतात. तर जसं आहे की आपल्याला पिढ्यानं पुढे जीन्स आपल्या रक्तामध्ये असतं. आणि मी डायबिटीसचं उदाहरण घेईन. जसं कुणाला फॅमिली हिस्ट्री असेल डायबिटीसची तर आपल्याला पण ती जीन असते, पण एन्व्हायरमेंट डिसाईड करतं की ती जीन मॅनिफेस्ट होणार की नाही. जर एन्व्हायरमेंट अनुकूल असेल ती जीनला मॅनिफेस्ट करणं, अनुकूल म्हणजे काय की तुम्ही जास्त शुगर घेत असाल आणि जास्त तुमचं शुगर आहे, तुम्ही एक्सरसाइज करत नसाल, ओबेसिटी वगैरे हे प्रॉब्लेम्स असतील तर मग ती नक्कीच जीन मॅनिफेस्ट होणार आणि डायबिटीज व्हायची तुमची रिस्क जास्त आहे. त्याच हिशोबाने इन चिल्ड्रन विथ ऑटिझम कधी ही जीन्स असते रक्तामध्ये आणि जर एन्व्हायरमेंट त्याला अनुकूल असेल तर मग ही जीन मॅनिफेस्ट होऊ शकते. काही ऑटिझमची मुलं एक 10-15% म्हणू शकतो आपण, ज्यांना सिंड्रोम्स असतात, ज्याच्यामध्ये ज्या सिंड्रोम्समध्ये म्हणजे सपोजिंग आपण म्हटलं की त्यांना थोडी ओबेसिटी असेल, थोडं मतिमंद मुलं असतील किंवा तर त्यांना ऑटिझम हा अजून त्या सिंड्रोमचा एक प्रकार असू शकतो. फारच छान डॉक्टर. डॉक्टरांनी आपल्याला सोप्या शब्दात सांगितलं की वेगवेगळी कारणं सांगितली, मग ती वायरिंगमध्ये डिफेक्ट असेल म्हणा किंवा जैव रासायनिक बायोकेमिकल असू दे किंवा मिरर इमेजिंग अनुकरण, आणि शेवटचं सांगितलं इपिजेनेटिक म्हणजे जर सोप्या भाषेमध्ये जे मला कळलं ते माझ्या आईला जर चष्मा असेल आणि ते जी जनुक आहेत ती माझ्यामध्ये आलेली आहेत, पण मी सारखा मोबाईल बघायला लागलो, सारखा टी व्ही बघायला लागलो तर मला चष्मा लवकर लागेल. तर अशा स्वरूपामध्ये सोपं करून मॅडम आपल्याला सांगतायत. पुढला प्रश्न मॅडम की ऑटिझम स्वमग्नता कशी ओळखायची, त्याच्या लक्षणांविषयी कृपया आम्हाला सांगा. तर हा खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. तर ऑटिझम ओळखणं, अगेन मी डायबिटीसचं उदाहरण देईन ह्याला. आपल्याला जेव्हा शुगर वाढते तर आपल्याला काही सिम्पटम्स होतात, पाय दुखणे, अंग दुखणे आणि कधीकधी तर आपण अचानक ब्लड टेस्ट करतो आणि आपल्याला शुगर समजते. तर एकच निदान म्हणजे एक ब्लड शुगरची चेकने आपण डायबिटीस आपल्याला कळू शकतो. पण ऑटिझम असं आहे, जसंच आपण अगोदर म्हटलं, ती इनविजिबल कंडिशन आहे.
म्हणजे ती दिसून पण येत नाही आणि त्याच्यामध्ये काही रक्ताचं प्रमाण नाही आहे की कुठल्या रक्ताच्या चाचणीद्वारा किंवा मेंदूचा काही स्कॅन MRI म्हटलं CT EEG हे म्हटलं तर हे करून आपल्याला ऑटिझम डायग्नोज होत नाही. हे प्रमुख याचं म्हणजे इच्छिते मी. तर कसं बरं ओळखायचं? तर जसं मी सांगितलं की हा मुलांचा नेहमीचा जो बालविकास आहे त्या टप्प्यांमध्ये थोडे अडथळे येतात किंवा रोडब्लॉक्स येतात, त्याच्यामुळे हा ऑटिझम मॅनिफेस्ट होतो. तर मेन ह्याची आहे की ऑटिझम डायग्नोज करायसाठी 2 घटकांची आवश्यकता आहे. सोशल कम्युनिकेशन प्रॉब्लेम म्हणजे सामाजिक संवाद साधायला ही मुलं साधू नाही शकत. आणि दुसरं म्हणजे रेपिटेटिव्ह बिहेवियर किंवा सेमनेस. तर काही मुलं म्हणजे जसं आपण त्या मुलाला समजा गाडी दिली खेळायला, तर ते मूल गाडी अशी फिरवत नसताना ते फक्त चाका बघत बसतं. त्या मुलाकडे ते मूल फक्त चाकांकडे बघतं की चाक फिरवत बसतं. किंवा थोडं मूल मोठं झालं तर त्याची एक शेड्यूल, त्याला रिजिडिटी असते शेड्यूलमध्ये, म्हणजे फ्लेक्झिबिलिटी नाही की उठल्यावरती मला दात ब्रश करायचे, मग मी अंघोळ करणार, मग नाश्ता करणार. ह्याच्यामध्ये जर पुढे मागे काही झालं तर मग त्या मुलाला त्रास होतो, एन्झायटी होते आणि टेम्पर टँट्रम्स होऊ शकतात. तर जसं मी म्हटलं हे 2 आहेत, सामाजिक संवाद नसलेला मुलगा आणि ज्याच्यामध्ये ही रिजिडिटी असते. तर सगळे ऑटिझम हा जो ही जी कंडिशन आहे ही स्पेक्ट्रम आहे. सगळ्या मुलांमध्ये सगळंच नसणार आहे, की असलं तरी कमी जास्त प्रमाणात असतं. तर सामाजिक संवाद म्हणजे काय? जसं मी बोलते तुमच्याबरोबर तर मी वाक्यांमधून पण बोलते, माझ्या हावभावातून पण बोलते आणि मी थोडंसं जेस्चर्स म्हणजे माझे हाताचा पण उपयोग करते. तर या मुलांमध्ये तिन्ही ह्याच्यामध्ये थोडं प्रॉब्लेम असू शकतो. म्हणजे काही मुलं बोलतच नाही, काही मुलं बोलतात पण त्यांची जी बोलणी असते ती छोटी छोटी तुरळक फक्त शब्दांमध्ये असते, ते वाक्य नाही तयार करू शकत. आणि काही मुलं इंटरॅक्टच म्हणजे त्यांचा आय कॉन्टॅक्ट नसतो की एकमेकांमध्ये डोळ्यामध्ये डोळे मिसळून बोलणे किंवा फेशियल एक्सप्रेशन देणे किंवा रिस्पॉन्स करणे स्वतःच्या नावाला, किंवा आपण काही विचारलं फॅन कुठे आहे तर त्याला बोट दाखवणे. ह्या तिन्ही ह्याच्यामध्ये जे कम्युनिकेशनचे घटक असतात, बोलणे, संवाद साधणे, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आणि आय कॉन्टॅक्ट, ह्याच्यामध्ये त्यांचा प्रॉब्लेम असू शकतो. फारच छान मॅडम आपल्याला सांगतायत की स्वमग्नता आपण कसं ओळखू शकतो, सामाजिक संवाद नाही साधता येत किंवा तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करणं किंवा आपलं जे वेळापत्रक आहे ते कठोर तसंच झालं पाहिजे, नाही झालं तर मग त्यांना त्रास होणं. तर डॉक्टरांकडून अजून आपल्याला जाणून घ्यायचं या विषयावर, पण याच विषयाशी निगडीत अशी एक ध्वनिचित्रफीत आपण बघणार आहोत. तर पाहूया ऑटिझमशी निगडीत एक ध्वनिचित्रफीत. ऑटिझम याला मराठीमध्ये स्वमग्नता असं संबोधलं जातं. हा एक मानसिक विकार असून सुरुवातीच्या 3 वर्षांमध्ये मुलांमध्ये दिसून येतो. जसजसं मुलाचं वय वाढतं तसतसं ही लक्षणं तीव्र स्वरूपात मुलांमध्ये दिसून येऊ लागतात. यामुळे ते बालक सामान्य वर्तन करू शकत नाही आणि दुसऱ्याबरोबर सामाजिक संबंध प्रस्थापित करणं हे त्याला त्रासदायक ठरू लागतं. ऑटिझमवर योग्य वेळेवर औषध उपचार केले गेले तर काही प्रमाणात यामध्ये सुधारणा संभावते. याच्याबद्दल अधिक माहिती आपल्याला विषयाचे तज्ज्ञ सांगतील. त्याला कसं कळेल की हे ऑटिझम आहे? मुलांना जसं विकास होते त्यांचा स्पीचचा विकास नाही होते. भाषा उशीर येते की नाही येते, भाषाचा प्रयोग पण वेगळा असतो, त्यांचं कम्युनिकेशनच कमी असतो, बोलण्याचं कम्युनिकेशन कमी असतो आणि नॉन व्हर्बल कम्युनिकेशन पण कमी असतो. सेन्सरी प्रॉब्लेम्स असतो, म्हणजे प्रकाश, टच, स्मेल, टेस्ट ह्या सगळ्यामध्ये त्रास होऊ शकतो. केव्हा केव्हा रिॲक्शन नाही होते असं झाल्यावर, की केव्हा केव्हा लहानशी गोष्टी की लहानच्या आवाजावर पण एकदम त्यांचं बहुत रिॲक्शन होऊ शकते. ट्रीटमेंट ऑफ ऑटिझम इज अ मल्टी डिसिप्लिनरी टीम. सायकॅट्रिस्ट असते, सायकोलॉजिस्ट असते,
पिडियाट्रिशियन असतो, स्पेशल एज्युकेशन असतो, ऑक्युपेशनल थेरपिस्ट असतो, स्पीच थेरपिस्ट असतो आणि आणखी पण अनेक काय थेरपी लागली, जसं की प्ले थेरपी, ग्रुप थेरपी, ही सगळी थेरपी असते. पालकाला काय करायला पाहिजे? पहिल्यांदा पालकांना मुलांना एक्सेप्ट करायला पाहिजे. मला असा मुलगा पाहिजे होता आणि असं आहे, हे जे मनात विचार येत राहते ते हॉल्ट, स्टॉप. जे आहे त्याचा एक्सेप्टन्स, त्याला आधार द्या, त्याला प्रेम द्या आणि त्याचे ट्रीटमेंट करा, उपचार करा, थेरपीज करा. आणि समाजाने काय करायला पाहिजे? फर्स्ट अँड फॉरमोस्ट इन्क्लुजन, accept, include them. This is part of our world. We are all different, but part of the same world and the same universe. ऑटिझम स्कूलबद्दल सांगायचं झालं म्हणजे ऑटिझम डायनामिक इंटरव्हेन्शन आदी स्कूल हे नायर हॉस्पिटलमध्ये आहे आणि ह्याची स्थापना 2008 मध्ये झाली. ह्या स्कूलबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर हे स्कूलचा उद्देश असा होता की जे मुलं स्पेशल स्कूलमध्ये कोपअप करत नाहीत त्यांना कोपअप करण्यासाठी तयार करणं, जे मुलं नॉर्मल स्कूलमध्ये कोपअप करू शकत नाहीत त्यांना त्याच्यासाठी तयार करणं, जे मुलं नॉर्मल स्कूल आणि स्पेशल स्कूलमध्ये मिडल लेवल येतात त्यांना NOS थ्रू पुढे करणं. म्हणजे हा आणि कुठेतरी ते असे स्टेबल झाले पाहिजे की त्यांनी एक प्रोडक्टिव्ह मेंबर ह्या सोसायटीचा बनले पाहिजे. तर स्वमग्नता या महत्त्वाच्या विषयावर आपली चर्चा सुरू आहे. प्राध्यापिका बालरोग चिकित्सा विभागातल्या सायन रुग्णालयाच्या आपल्यासोबत आहेत डॉक्टर मोना गजरे मॅडम. मॅडम, पुढला प्रश्न असा आहे की ऑटिझम किती लवकर आपल्याला ओळखता येतो त्याविषयी आम्हाला सांगा. तर असं आहे की जसं मी अगोदर म्हटलं की बालविकासच्या टप्प्यांमध्ये ह्याचा परिणाम असतो ऑटिझम किंवा स्वमग्नतामध्ये. तर बालविकासचे टप्पे थोडेसे आपण जाणून घेऊया. जसं 3 महिन्याचं बाळ असतं तर ते कसं ते काय करतं बाळ? ते आवाज काढतं, असे शब्द काढतं आणि आईला बघितल्यावरती ते हसतं, म्हणजे बाळ आईला ओळखतं. तर आता आपण जेव्हा लँग्वेज म्हणतो हा शब्द की लँग्वेज डिले असतो स्वमग्नताच्या मुलांमध्ये, त्याच्यामध्ये लँग्वेजचे 2 प्रकार असतात. रिसेप्टिव्ह म्हणजे अंडरस्टँडिंग आणि एक्सप्रेसिव्ह म्हणजे बोलणे. तर स्वमग्नता मुलांमध्ये रिसेप्टिव्ह म्हणजे अंडरस्टँडिंग ऑफ लँग्वेज हे अफेक्टेड असतं आणि एक्सप्रेशन पण अफेक्टेड असतं. तर जसं आपण नेहमीच्या जे वेल डेव्हलपिंग मुलं असतील त्याचे आपण टप्पे बघून घेऊया. तर 3 महिन्याला बाळ कुईंग करतं किंवा आवाज काढतं आणि आईला ओळखतं, आईशी एक संबंध साधून आईच्या डोळ्यात डोळे बघून ते बाळ हसतं. 6 महिन्याचं बाळ थोडं जास्त आवाज काढतं आणि त्याला 6 महिन्याच्या बाळाला पण आई जसं म्हणते घे, आई असा हात केला म्हणजे घे उचलायचं, तर ते पण असं करतं आईला, म्हणजेच ते इंटरॅक्ट करतं. तर जे इंटरॅक्शन आहे हे पहिल्यांदा मुलांमध्ये डेव्हलप्ड होतं. नंतर जसं बाळ मोठं होतं, 9 महिन्याचं बाळ म्हणा की तर ते जास्त अजून आवाज वगैरे काढतं, साऊंड्स काढतं, शब्द ऑफकोर्स नाही, पण इंटरॅक्शनची ही प्रक्रिया जास्त मोठ्या प्रमाणात वाढत जाते ती आणि जास्त स्ट्रॉंग होत जाते. 9 महिन्याचा ते 10 महिन्याचा टप्पा खूप इम्पॉर्टंट आहे मुलांमध्ये, कारण त्याच्यामध्ये मुलं काय करतात की इमिटेशन ही स्किल किंवा अनुक्रमण ही स्किल शिकतात आणि अनुक्रमण हे खूप इम्पॉर्टंट आहे मुलांमध्ये किंवा मनुष्यामध्ये शिकायला एकमेकांकडून. कारण भरपूरशे स्किल्स आपण काही प्रत्येकाला हात पकडून शिकवत नाही की बोलून शकत नाही. पण ही मुलं आपण अनुक्रमाने एकमेकांना बघून आपण शिकतो. तसं हे अनुक्रमणाची प्रक्रिया 9 महिन्यात येते. आणि जसं मूल वर्षाचं होतं तेव्हा एक शब्द बोलतं मिनिंगचं, म्हणजे एक शब्द विथ मिनिंग, म्हणजे आई, बाबा हे शब्द बोलतं. 2 वर्ष 3 वर्ष जसं वय वाढत जातं तसे शब्दांची त्यांची जी क्वांटिटी किंवा हे असतं ते पण वाढत जातात. म्हणजे 2 वर्षाचं मूल साधारण पाणी दे किंवा आई पाणी असं बोलतोय आणि 3 वर्षाचं मूल 3 शब्द जोडून
एक वाक्य तयार करू शकतं. ह्याच्यामध्ये ऑफकोर्स जसं मी म्हटलं अंडरस्टँडिंग किंवा रिसेप्टिव्ह लँग्वेज पण तेवढ्याच माध्यमातून किंवा जास्त प्रमाणात वाढत असते. तर ऑटिझम, तर आता आपण स्वमग्नताकडे बघूया. माझ्याकडे काही पालक आहेत जे 6 महिने 9 महिन्याला सुद्धा त्यांना थोडीशी चिंता वाटली आहे की आपलं मूल म्हणजे नॉर्मलपेक्षा थोडंसं वेगळं आहे. कसं ते ओळखलं त्यांनी की मूल आपल्याला स्माईल देत नाही किंवा आई जेव्हा डायपर किंवा चेंज करते तर बाळ एवढे हालचाल करत नाही. आणि इंटरॅक्शन मेन जो बेस आपला फाउंडेशन जो इंटरॅक्शनचा आहे जे 3 ते 6 महिने 9 महिन्यामध्ये डेव्हलप्ड असतो या मुलांमध्ये कमी असतो. तर इंटरॅक्शनने पालक ओळखतात की हा थोडासा वेगळा वाटतो. ऑफकोर्स एवढ्या लवकर वयामध्ये आपण त्याला ऑटिझम हा लेबल किंवा हे डायग्नोसिस नाही देऊ शकत. साधारण डायग्नोसिस आपण 1.5 वर्ष ते 2 वर्षाला देतो. 1.5 ते 2 वर्षापर्यंत देऊ शकतो. 1.5 ते 2 वर्षाचं मूल थोडंसं वेगळं जाणवतं. पेरेंट्सला सुद्धा, पालकांना सुद्धा जाणवतं की बाळ बोलत नाही आहे. बोलत जरी असेल तरी कमी प्रमाणात, आणि मेन म्हणजे ते खुणा करत नाही आहे, पॉइंटिंग नाही आहे बाळामध्ये, किंवा आपण त्याला जेस्चर्स म्हणतो ते नाही. आपण टाटा केला 1.5 वर्षाचा 2 वर्षाचा मुलाला तर तो टाटा नाही करत. तर त्याचं जनरल फॅसिनेशन ऑब्जेक्ट्समध्ये असतं किंवा तो स्वतःमध्येच मग्न असतो. इनफॅक्ट पालक म्हणतात की आपण कोणी बाहेरचं आलं तर कोणी बोलायचा संवाद साधायचा प्रयत्न केला तर ते बाळ पळून जातं आतमध्ये किंवा कानाला हात लावतं की त्याला साऊंडचा त्रास होऊ शकतं. तर असे काही आहेत सिम्पटम्स आहे ज्यानेकडे आपण ऑटिझम सस्पेक्ट करू शकतात. आणि जसं मी म्हटलं साधारण 1.5 ते 2 वर्षापर्यंत आपण जर त्याचं थोडंसं एक निदान करू शकतो. फारच छान मॅडमने आपल्याला सुंदर आणि सोप्या भाषेत समजवलं आहे की 3 महिन्यापासून म्हणजे 3चा पाढा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, आणि जेणेकरून मॅडमनी जे सांगितलं आहे ते उत्तर पण आपल्याला लक्षात राहील. आणि 1.5 ते 2 वर्षापर्यंत जे निदान आपल्याला ऑटिझमच्या निगडीत करता येतं. या वळणावर आपल्याला एक फोन आलेला आहे. शिवानंद वसेदारजींचा फोन आहे. नमस्कार शिवानंदजी, आपला प्रश्न विचारा. स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात. नमस्कार मॅडम, मी पण शिवानंद बोलते. लहान मुलांच्या बुद्धिमत्ता कोणत्या वयामध्ये चांगल्या प्रकारे वाढ होऊ शकतो, म्हणजे त्यांची बुद्धीची क्षमता म्हणजे समजून घेणे, लक्षात ठेवणे वगैरे, हे कोणत्या वयामध्ये त्यांना ते समजून घेतात? धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी शिवानंदजी. मॅडम काय सांगणार की बुद्धिमत्ता कधी डेव्हलप होते? तर बुद्धिमत्ता पहिल्या दिवसापासून बाळ जन्मलं आहे तेव्हापासून डेव्हलप होते. आणि इनफॅक्ट जेव्हा बाळ आईच्या पोटात गर्भात पण असतं तेव्हा पण बुद्धिमत्ता डेव्हलप होते. पण बुद्धिमत्ताची चाचणी जी आहे जी आपण म्हणतो फॉर्मल टेस्ट, हे आपण शिवानंदजी आपण साधारण 5 वर्षानंतर ठामपणे सांगू शकतो की चाचण्यांवरती की किती बुद्धिमत्ता त्या मुलाची आहे. पण आणि त्याला काय वयोमर्यादा नाही की कधीपर्यंत बुद्धी डेव्हलप होते. आपण आजून सुद्धा वाचतो आणि आपली बुद्धी डेव्हलप होते. तर ही एक प्रोसेस आहे असं मला तुम्हाला सांगायचं आहे. फारच छान. महाभारतातल्या अभिमन्यूची इथे आठवण झाली मॅडमच्या उत्तरावरून. तर पुढे जाऊया. प्रश्न ऑटिझम निगडीत असा आहे की समजा लवकर जर आपल्याला निदान झालं की या बाळाला ऑटिझमचा त्रास होतोय तर म्हणजे त्याचा फायदा काय होणार त्याविषयी पण आम्हाला सांगा. तर हा खूप छान प्रश्न आहे. तर जसं मी म्हटलं 1.5 ते 2 वर्षामध्ये आपल्याला थोडीशी चाहूल लागू शकतो की ऑटिझम आहे. आणि जेवढं आपण अर्ली इंटरव्हेन्शन करू तेवढं त्या मुलाचा फायदा. कारण आपल्याला ही कन्सेप्ट आहे अर्ली इंटरव्हेन्शन म्हणजेच की जेवढं यंग वयामध्ये एस्पेशली 3 वर्षाच्या आत 4 वर्षाच्या आत बाळाचा मेंदू एकदम मुलायम असतो, सॉफ्ट असतो. तर आपण जी थेरपी करतो तर त्याच्यामध्ये आपण त्या मेंदूला एक दिशा देतो ज्या दिशावरती त्या मुलाचं इम्प्रूव्हमेंट होऊ शकते त्याच्या सोशल कम्युनिकेशनमध्ये, आणि त्याचे बिहेवियर्स जे प्रॉब्लेमॅटिक बिहेवियर्स आहे ते आपण कमी करू शकतो. तर आपण मध्येच एक ऑडिओ व्हिज्युअल क्लिप पण मध्ये बघितली आपण ब्रेकमध्ये की जेणेकरून ते वेगवेगळ्या प्रकारचे थेरपीज त्याच्यामध्ये देत होत्या. आणि ह्या थेरपीचा कन्सेप्ट हेच आहे की जेवढं आपण अर्ली डायग्नोज करू तर अर्ली इंटरव्हीन आपण करू शकतो, अर्ली ट्रीटमेंट देऊ शकतो.
आणि जो बेनिफिट आहे बालमेंदूमध्ये प्लास्टिसिटीचा जो प्रौढांमध्ये एवढा नाही आहे, म्हणजेच की ते मुलायम ब्रेन असल्यामुळे आपण त्याला शिकू शकतो आणि ते जे सिनॅप्सिस ज्याच्याबद्दल मी अगोदर बोललेले आहे या कार्यक्रमात, सिनॅप्सिसला आपण एक चालना देतो की हेच जे सिनॅप्सिस आहे ते स्ट्रॉंग होतात आणि तो चॅनल चांगला स्ट्रॉंग होतो आणि ज्याने स्वमग्नताचे सिम्पटम्स आपण कमी करू शकतो. बरोबर, म्हणजे मेंदूचा संदेश वहनाचा जो रस्ता आहे तो स्ट्रॉंग आपण करतो, मजबूत पुन्हा वापरून. तर त्या निगडीत मॅडम आपल्याला सांगतायत. पुढला प्रश्न मॅडम असा आहे की स्वमग्नता आणि इतर कुठला असा आजार आहे का की ज्याच्यामध्ये आपण फसतो सामान्यतः की अरे नाही हे हे असू शकतं, तर त्याविषयी पण आम्हाला सांगा. की नक्कीच. तर भरपूर स्वमग्नता म्हणजे जसं मी सांगितलं त्याच्यामध्ये सामाजिक संवाद साधण्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे काही पेरेंट्सला जसे मुलं कर्णबधिर असतील तर त्यांच्यामध्ये पण संवाद साधण्यामध्ये प्रॉब्लेम असतो. पण कर्णबधिर मुलांमध्ये आपण जर पहिले 2 टप्पे जे मी या कार्यक्रमात सांगितले की इंटरॅक्शन पण व्यवस्थित असतं आणि जेस्चर्स किंवा नॉन वर्बल कम्युनिकेशन त्यांच्यामध्ये कर्णबधिर मुलांमध्ये वर्बल कम्युनिकेशन अफेक्टेड असतं कारण ती नस दबलेली असते, पण नॉन वर्बल कम्युनिकेशन आणि इंटरॅक्शन हे अचूक असतं. त्याच्यामुळे कर्णबधिर मुलाला जरी बोलता आलं नाही तरी तो हावभावाने त्याचं जे त्याचे इच्छा असेल ती प्रकट करू शकतो आणि तो त्याचं नाव बोलवलं तर तो आय टू आय कॉन्टॅक्ट देतो किंवा डोळ्यात बघून तो उत्तर देण्याचा प्रयत्न करतो किंवा थोडे इशारे वगैरेने करून तो कम्युनिकेट करू शकतो. तर कम्युनिकेशन डेफिसिट नसतं कर्णबधीरमध्ये. तर कधी कर्णबधीर मुलांमध्ये म्हणजे जसं आपण म्हटलं की स्वमग्नताची मुलं कर्णबधीर आहे की नाही ही पहिली चाचणी आपण करतो जेव्हा आपल्याला कुठलं मूल आलं की ज्याच्यामध्ये स्वमग्नता आपण सस्पेक्ट करतो, तो पहिल्यांदा कानाचं किंवा इयरिंग टेस्ट आपण करतो. दुसरी आहे आपण म्हटलं जसं मुलं कधी त्यांची लँग्वेज किंवा बोलण्यामध्ये डिले असू शकतो. म्हणजे जसं तोत्रे बोलतात किंवा उशिरा बोलायला लागतात, तर हे पण असू शकतो की मुलं बोलण्यामध्ये प्रॉब्लेम असू शकतो. पण या मुलांमध्ये सुद्धा जसं मी म्हटलं की नॉन वर्बल कम्युनिकेशन त्यांचं चांगलं असतं आणि त्यांचं इंटरॅक्शन चांगलं असतं. तिसरं असतं की जी मुलं चालायला पण उशिरा लागतात, बोलायला उशिरा लागतं, त्यांची समज कमी आहे, ज्यांना आपण ग्लोबल डेव्हलपमेंटल डिले म्हणतो, त्या मुलांमध्ये सगळेच बालकाची विकासाचे टप्पे असतात, जे चालणं असतं, बोलणं असतं, समज असते, हे सगळंच डिले असतं किंवा त्यांना वेळ लागतो. तर हे पण आपण कधी आपल्याला जेव्हा स्वमग्नता मुलं येतात त्याच्यामध्ये ही आपल्याला बघावं लागतं की हा प्रकाराचं आहे का. आणि चौथं झालं स्वमग्नताची मुलं ज्याच्यामध्ये चालणं बोलणं सगळं व्यवस्थित असतं, पण फक्त कम्युनिकेशन म्हणजे पूर्ण टप्पे त्याचे इंटरॅक्शन, ह्युमन इंटरॅक्शनमध्ये प्रॉब्लेम, नॉन वर्बल कम्युनिकेशनमध्ये प्रॉब्लेम आणि वर्बल कम्युनिकेशनमध्ये प्रॉब्लेम असं या मुलांमध्ये असतं. त्याच्यामुळे आता आपण जसं या कार्यक्रमात आपण टप्पे जाणून घेतले त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं व्यवस्थित थोडं अंडरस्टँडिंग झालं की स्वमग्नता आणि इतर ज्या कंडिशन्स आहेत त्याच्यामध्ये आपण कसं त्याला ओळखू शकतो. फारच छान मॅडमनी सांगितलंय. मित्रांनो, या वळणावर आपल्याला एक फोन आलाय. छत्रपती संभाजी नगर इथून आपल्याला फोन आलेला आहे. सुलभाजींचा आपल्याला फोन आलेला आहे. नमस्कार सुलभाजी, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. आवाज मोठा करू का सर टीव्हीचा? नाही, आवाज नका मोठा करू, बंद करा आवाज. तुमचा आवाज आम्हाला ऐकायचा आहे. प्रश्न सलग विचारा. हा, नमस्कार सर. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. प्रश्न असा आहे की बा आमची 9 वर्षाची मुलगी आहे. बरोबर, पुढे बोला. सलग विचारा आपला प्रश्न. 2-3 वर्ष म्हणजे 3-4 वर्ष जास्त झाले. कोणतेही पण नागपुडीतनं रक्त येतं, नाकात नाही का, कधी दोन्ही येतं, कधी एका वेळेला येतं, कधी झोपेमध्ये येतं, खेळताना बाहेर शाळेत असताना केव्हाही पण नाकातनं रक्त येतं तिच्या. बरं. झोपे सुद्धा येतं. बरं. तर अजून तिला असं कुठे दाखवलेलं नाहीये, पण असं मामी डोक्यावर पाणी टाकणं किंवा असं डोकं वरती करून राहा, मान अशी वगैरे असं करतो ते. मग त्याच्यानंतर ते कधी कधी थोडं फारच येतं, कधी कधी ते इतकं येतं की लगे टप टप पडतं लगे. बरोबर.
तर तर त्याच्या ओके. हां, तर आपल्याला जोवर प्रश्न कळला त्या याच्यात नाकातून रक्त येतंय बाळाला किंवा लहान मुलाला त्या, तर थोडासा टॉपिकच्या बाहेर चाललाय विषय, तर काही सांगू शकता की हो. सुलभाजी, तुमचा प्रश्न आहे की 7 वर्षाचं मूल असल्यापासून एकातून किंवा दुसऱ्या नाकपुडीतून रक्त येतंय. तर ह्याला आपण मेडिकल, ह्याचा टर्म आहे एपिस्टॅक्सिस किंवा नाकातून रक्त येणं. तर ह्याच्यामध्ये आपल्याला तज्ज्ञ डॉक्टरांकडे जावं लागेल जवळच्या ठिकाणी. बालरोग तज्ज्ञांकडे तुम्ही जा आणि त्याच्यामध्ये आपल्याला नाकाला बघावं लागेल आतून, किंवा ENT सर्जनकडे ला बघावं लागेल की आतून काही जखम तर नाही झाली आहे की काही पापुद्र आहे की काय. आणि त्याच्यामध्ये सुद्धा हिमॅटोलॉजिस्ट डॉक्टर पण एक तज्ज्ञ डॉक्टर असतात. पहिल्यांदा ENT डॉक्टरने सांगितलं की नाही काही आहे आणि तरी रक्त येत असेल तर रक्ताच्या चाचण्या कराव्या लागतात की बघायला की रक्त गोठायचं जे आहे प्रमाण त्या मुलामध्ये कमी आहे की काय. कधी कधी रक्त गोठण्याची प्रक्रियामध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे मुलाच्या नाकातून रक्त येऊ शकतं. धन्यवाद मॅडम. पुढला प्रश्न असा आहे की स्वमग्नता म्हणजेच ऑटिझमच्या निदानासाठी काही तपासण्या आहेत का, चाचण्या आहेत का की ज्या मी करू शकतो किंवा त्या निगडीत मार्गदर्शन करा. तर जसं मी अगोदर पण म्हटलं की हा रोग तर नाहीच आहे, ही कंडिशन आहे बाळाच्या विकासाची, ज्याच्यामध्ये विकासामध्ये प्रॉब्लेम किंवा रोड ब्लॉक किंवा अडथळे आहे. तर ह्याला कुठलीही सिंगल ब्लड टेस्ट नाही आहे किंवा CT, MRI, EEG ह्याच्यातून निदान होत नाही ऑटिझमचं. मग कशाने निदान होतं? तुम्हीच किंवा पालकच निदान करतात किंवा त्यांना समजतं की आपल्या बाळामध्ये काहीतरी वेगळं आहे. किंवा कधी कधी आम्ही बघतो की शाळेमध्ये, आता तर लहान मुलांना आपण बालवाडीमध्ये 1.5-2 वर्षाला सुद्धा टाकतो, बालवाडीतले टीचर सांगतात की पालकांना की तुमचं बाळ थोडंसं वेगळं बसतं इतरां मुलांपासून, ते स्वतःमध्येच मग्न आहे, ते टीचर जे बोलतं त्याच्याकडे त्याच्या बाळाचं लक्ष नाही आहे. तर ह्या दोन ही घटक आहेत की कधी कधी आपले आजी आजोबा किंवा आत्या वगैरे घरी असतील तर ते पण साधारण म्हणतो की बाळ थोडंसं वेगळं आहे. जेव्हा या कंप्लेन घेऊन तुम्ही बालरोग चिकित्सककडे जातात तेव्हा जनरली सगळे बालरोग चिकित्सक एक त्यांचा चार्ट असतो, जेणेकरून बालविकासाचे टप्पे त्याच्यामध्ये लिहिलेले असतात आणि वॅक्सिन कुठले द्यायचे हे पण लिहिलेलं असतं चार्टमध्ये. मग ते पण सांगतात की काहीतरी त्या बाळामध्ये थोडंसं वेगळेपणा त्यांना जाणवतो. अशा वेळेला ते बालविकास तज्ज्ञ डॉक्टर किंवा ब्रेन स्पेशलिस्ट डॉक्टरकडे बाळाला रिफर करू शकतात. मग असं बाळ जेव्हा आमच्याकडे येतं तेव्हा आम्ही त्या पालकांची डिटेलमध्ये हिस्ट्री घेतो. हिस्ट्री म्हणजे त्यांना विचारतो तुमचं बाळ कधी जन्माला 9 महिन्यामध्ये नॉर्मल झालेला का, तुम्हाला काही जन्माच्या वेळेला त्रास झालेला का, बाळ कधी आय कॉन्टॅक्ट द्यायला लागलं, कधी बसायला लागलं, तर इतर विकासाचे टप्पे पण विचारतो आपण. आणि कधी टप्पे जे यायला पाहिजे, जसं मी म्हटलं 3, 6, 9, 3चा आकडा घेऊन आपण बालविकासाचे टप्पे कार्यक्रमात बघितले, बोलण्यात आले त्याच्यामध्ये, तर त्या टप्प्यानुसार आपण बघतो की बाळामध्ये काही डिले आहे का. आणि हे तर ते हिस्ट्री असते. आणि कधी कधी काही स्क्रीनिंग टेस्ट पण असतात जे आपण पालकांना देतो आणि त्यावेळेला पालक आपल्याला सांगतात. तर मला मी अनुरोध करायची इच्छा आहे की बाळामध्ये नक्की तुम्हीच ऑब्झर्व करता बाळाला आणि ह्या प्रश्नाची उत्तरं अचूक द्या. म्हणजे जास्त आहे की कमी आहे अशी प्रश्नाची उत्तरं देऊ नका, कारण का मग बाळाचं नक्की काय डेव्हलपमेंटल एज आहे आपल्याला कळतं स्पीचमध्ये आणि वेगवेगळ्या विकासाच्या टप्प्यांमध्ये, आणि त्याप्रमाणे आपण पुढचं पाऊल घेऊ शकतो. तर हिस्ट्री आणि ऑब्झर्वेशन अशा वेळेला आपण बाळाला ऑब्झर्वसुद्धा करतो. म्हणजे ती क्लिनिकमध्ये कसं इंटरॅक्ट करतं आहे आमच्याबरोबर आणि रिसेप्शनिस्ट कसं इंटरॅक्ट करतं आहे, जरा कागद आणि पेन्सिल दिली तर ते बाळ त्याच्यावरती काय रेगोट्या करतं आहे का आणि प्रश्नाची उत्तरं देतात का. अशा वेळेला कधी कधी काय होतात, काही मुलं एकदम ऑफकोर्स डॉक्टरांना बघून घाबरतात कारण त्यांना इंजेक्शनची आठवण येते, तर ते बोलतच नाही डॉक्टरांबद्दल. त्यावेळेला आम्ही पालकांना सांगतो की तुमच्याकडे जर घरचे
व्हिडिओज असतील, बाळ तुम्ही घरी असताना बाळ घरी तुमच्यावर असताना ते कसं खेळतंय, तुमच्याबरोबर इंटरॅक्ट कसं करतंय बाळ, किंवा जेव्हा तुम्ही खाली त्याला गार्डनमध्ये घेऊन जाता ते इतर बाळांबरोबर इंटरॅक्ट कसं करतं, किंवा ते बाळ कसं खेळतं, ह्याचे व्हिडिओज आम्हाला छोटे छोटे व्हिडिओज पाठवा, जेणेकरून आम्हाला एक आयडिया येते की नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये किंवा नॅचरल सेटिंगमध्ये बाळाचं इंटरॅक्शन किंवा सामाजिक संबंध कसे आहे. कधी कधी आम्ही टीचर्सला सुद्धा रिक्वेस्ट करतो छोटे छोटे व्हिडिओज, जर त्यांना काही हरकत नसेल तर ती पाठवून द्यायला. ही झालं हिस्ट्री आणि ऑब्झर्वेशनचा भाग, आणि जेणेकरून आम्हाला थोडंसं एक आयडिया येते की बालकाचा कसा विकास चालला आहे, आणि आम्हाला कळतं की कसं बाळ इंटरॅक्ट करेल. नाव दुसरा भाग आहे सर्टिफिकेशनचा. तर ऑटिझम सर्टिफिकेशनपर्यंत एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये 2 टेस्टची चाचणी आपण करतो. चाचणी पण हेच, म्हणजे आम्ही हिस्ट्रीवरतीच आम्ही विचारतो. तर भारतीय सरकारने की 2 टेस्ट सांगितलेले INDT AST आणि आयसा टेस्ट, जेणेकरून ऑटिझमचं त्याचे टेस्ट वापरतो आपण. जे पालकांनाच आपण प्रश्न विचारतो, बाळाला ऑब्झर्व करतो आणि एक डायग्नोसिस होतं आणि किती मात्रा आहे ऑटिझमची किंवा क्वांटिफिकेशन हे डिसाईड होतं. हे टेस्ट करतात आपण सर्टिफिकेशन पर्पजसाठीच. तर असे काही टेस्ट आहे. बाहेरच्या परदेशामध्ये पण भरपूर टेस्ट आहेत, एडॉस टेस्ट, कार्स टेस्ट, असे वेगवेगळ्या विविध टेस्ट आहेत जेणेकरून आपण ऑटिझमचे थोडं डायग्नोसिस आपल्याला मदत होऊ शकते. बरोबर मित्रांनो, डॉक्टर मोना गजरे आपल्याला छान मार्गदर्शन करतायत. मॅडम, याच प्रश्नाला जोडून एक प्रश्न तुम्हाला पुन्हा विचारतो, कारण थोडं अधोरेखित होऊन जाईल ते, की आई जेव्हा गर्भवती असते तेव्हा बाळाच्या आरोग्यासाठी आपण काही तपासण्या करतो, तर तसं ऑटिझमशी निगडीत अशा काही चाचण्या आहेत का? त्या एकदा प्लीज पुन्हा आम्हाला सांगा. जसं मी मागे म्हटलं की ऑटिझमसाठी जगभरात संशोधन चाललंय की कशामुळे ऑटिझम होतो. त्याच्यामुळे अजूनही काही डिटेल्स एव्हिडन्स नाही आहे की कशाने ऑटिझम होऊ शकतो. आणि जसं मी म्हटलं की एपिजेनेटिक थिअरी ही साधारण जगभरात गाजते की बहुतेक जीन्स एक असावे आणि एन्व्हायरमेंट त्याला अनुकूल असेल तर ते जीन मॅनिफेस्ट होऊन ऑटिझम होऊ शकतं. तर त्यामुळे आपल्याला असं अचूक निदान आई गर्भवती असताना आपली कुठलीही टेस्ट आपण करून सांगू नाही शकत की या गर्भाला ऑटिझम होण्याचा चान्स आहे. सध्या तरी नाही आहे, आता पुढे बघू. आणि मॅडम, पुढला प्रश्न असा की ऑटिझम किंवा स्वमग्नता सोबत येताना कुठले आजार घेऊन येतो त्याविषयी पण आम्हाला सांगा. तर स्वमग्नता बरोबर कधी कधी मुलांना झोपेचे प्रॉब्लेम्स भरपूर असतात. साधारण 70-80% मुलांमध्ये झोपेचे प्रॉब्लेम होऊ शकतात. तर झोपेचे प्रॉब्लेम म्हणजे काय की बाळ झोपायला गेलं तर साधारण एक 15-20 मिनिटात किंवा 20-25 मिनिटामध्ये झोपलं पाहिजे. तर ते त्यांचं झोपेला वेळ लागतो, म्हणजे अर्धा तास किंवा 1 तास ते बाळ झोपतच नाही, किंवा झोपलं जरी तर ते अखंड झोपत नाही. 7 तास 8 तास लागोपाठ असं झोपत नाही. मध्ये मध्ये 1-2 तासानंतर किंवा 3 तासानंतर उठतं बाळ आणि रडायला लागतं वगैरे. तर त्यांचा झोपेचा प्रॉब्लेम, असे वेगवेगळे झोपेचे प्रॉब्लेम्स असू शकतात. 30-40% मुलांमध्ये फिट्सचा प्रकार असतो की याला आपण एपिलेप्सी म्हणतो, असे पण असतात काही प्रॉब्लेम. काही मुलांमध्ये पोटाचे विकार पण होऊ शकतात, म्हणजे नियमित पोट साफ न होणे किंवा डायरिया होणे हे पण असू शकतं. खाण्याचे पण त्यांना सेन्सिटिव्हिटी असू शकते मुलांना. सेन्सरी प्रॉब्लेम्स मुलांमध्ये असतात भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये. सेन्सरी प्रॉब्लेममध्ये मग ते जेवण व्यवस्थित कुसुरून खात नाही, त्यांना सुकंच, काही मुलांना सुकं लागतं खायला, किंवा ते फक्त पर्टिक्युलर एकच प्रकारचं जेवण खाणार, त्याला आपण फूड अवर्जन म्हणतो, असं पण असू शकते. काही मुलांना आवाजाचा प्रॉब्लेम असू शकतो की ते कुठेही त्यांना सेन्सरी प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांचं सेन्सरी मॉड्युलेशन होत नाही. म्हणजे की जसं मी आता
असं एक थोडीसं असं चुटकी वाजवली तर आवाज तुम्हाला ऐकायला नाही आला, पण त्या मुलाला ही चुटकी म्हणजे एक मोठी बेल वाजवल्यासारखं एवढ्या प्रमाणामध्ये त्याच्या कानामध्ये ती गुंजते. म्हणून ते थोड्याशा नॉर्मल नॉईज टोनमध्ये सुद्धा आवाज असेल तर कान बंद करतात. असे सेन्सरी इश्यूज पण असू शकतात मुलांमध्ये. फारच छान. डॉक्टर मोना आपल्याला मार्गदर्शन करतात ऑटिझम या विषयावर. आणि मॅडम, पुढला प्रश्न असा असेल की ऑटिझमवर काही उपचार आहेत का, तर त्याविषयी पण आम्हाला मार्गदर्शन करा. ऑटिझमचे उपचार म्हणजे सेन्सरी ऑक्युपेशनल थेरपी हा उपचार आहे. तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने ऑक्युपेशनल थेरपी एक उपचार आहे. त्याच्यामध्ये आपण सेन्सरी इंटिग्रेशन हा जगभरात जास्त प्रसिद्ध आहे. सेन्सरी इंटिग्रेशन का, तर जसं आपण बघितलं की ऑटिझम मुलांमध्ये सेन्सरीज इश्यूज असू शकतात, ज्यांनी त्यांना ऐकण्याचे सेन्सेशनमध्ये हायपर रिस्पॉन्सिव्हनेस असू शकतो, की टचमध्ये किंवा स्मेलमध्ये, अशा वेगवेगळ्या ज्या आपल्या 5 इंद्रिय आहेत ह्यांच्यामध्ये थोडंसं त्याचा बॅलन्स साधणं त्यांना अवघड जातं. त्याच्यामुळे सेन्सरी इंटिग्रेशन आपण हे थेरपी करतो. आपण त्या व्हिडिओमध्ये बघितलं की काही मुलं असं गेम्स पद्धतीमध्ये, गेम्स असल्यासारखे एक टनल असते किंवा एक उड्या मारण्याचं एक ठिकाण असतं, अशा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये थेरपिस्ट त्यांना शिकवतात. ही एक पद्धत झाली. दुसरी आहे स्पीच थेरपी. जसं आपण म्हटलं की मुलाला सामाजिक संबंध साधता येत नाही, तर त्याला त्याचं स्पीच थेरपी करून त्याला आपण संबंध कसं साधायचं हे आपण बघतो. ऑक्युपेशनल थेरपीमध्ये जनरली मुलांना आपण शिकवतो की आय टू आय कॉन्टॅक्ट, म्हणजे डोळ्यात डोळे बघणे, बघून बोलणे किंवा स्थिर राहणे, कारण ही थोडी मुलं चंचल असतात. तर स्थिर राहून एका ठिकाणी बसून डोळ्यात डोळे देऊन संभाषण करणे, ही जनरली आपण ह्याच्यावरती उपाय असतो. तिसरा उपाय झाला बिहेवियरल थेरपीचा. तर बिहेवियरल थेरपीमध्ये ABA टेक्निक आहे. तर ABA टेक्निकद्वारा मुलांचे टेम्पर टँट्रम्स किंवा त्यांना बोलायचं आपण शिकवतं. तर हे जनरल थेरपीज जे आहेत ते आपण असतं. आणि जर मुलांना इतर प्रॉब्लेम्स काय असतील, म्हणजे झोपेचे किंवा फिट्स वगैरेचे, तर त्याला मेडिकल ट्रीटमेंट पण औषधं आपण चालू करतो. फारच छान. डॉक्टर मोना, आम्हाला हे पण सांगा, महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आपलं जो ऑटिझम आहे ते आपल्याला टाळता येऊ शकतं का, त्याविषयी पण कृपया आम्हाला सांगा. तर जसं मी म्हटलं की अजून नक्की कारण काय आहे ऑटिझमचं, हे अजून संशोधनाचा विषय आहे. पण जसं मी म्हणेन पालकांना की जेवढं, जसं आपल्याला माहिती आहे की आता स्वमग्नता म्हणजे मूल स्वतःत मग्न आहे आणि त्याला सामाजिक संबंध नाही आहे. तर आपण सामाजिक संबंध कसे वाढवू शकतो किंवा प्रिव्हेन्शन कसं करू शकतो. एक तर मुलांबरोबर चर्चा करा किंवा संबंध करा आणि संबंध साधा, म्हणजे चर्चा करा, त्यांच्याशी बोला, त्यांना लहान असतानाच पुस्तकं थोडी वाचून दाखवा आणि त्यांना रोजच्या दैनंदिन कामामध्ये त्यांना इन्व्हॉल्व करा. तर जेवढं तुम्ही बाळाशी बोलाल आणि त्याला मोबाईल, TV आणि लॅपटॉप ह्याच्यापासून दूर ठेवाल, तेवढंच मुलांचं तुमच्याकडे तुमचं बरोबर इंटरॅक्शन वाढतं, त्याची अंडरस्टँडिंग वाढते आणि बोलण्याची क्षमता वाढते आणि कम्युनिकेशन साध्य होऊ शकतं. हेच एक प्रिव्हेंटिव्ह उपाय आहे. मी सगळ्या पालकांना अनुरोध करेल, जगभरामध्ये गाईडलाईन्स आहे बालरोग चिकित्सांचे की 2 वर्षापर्यंत बाळाला अजिबात मोबाईल, TV, लॅपटॉप, कुठल्याही स्क्रीन्स दाखवायचे नाही आहेत. आणि त्याच्यानंतर 2 ते 5 वर्ष फक्त दिवसभरामध्ये 1 तास दाखवू शकतो आपण. तर त्यामुळे मुलांना अजिबात जेवढं तुम्ही मुलांशी बोलाल तेवढं त्यांचे कम्युनिकेशन स्किल्स पण वाढतील आणि जेवढं होऊ शकतं, आपण जे म्हटलो की एन्व्हायरमेंटल चेंज, आणि हाच आहे एन्व्हायरमेंटल चेंज, स्क्रीन्स न देणे आणि मुलांशी संवाद साधणे, त्यांना इतर मुलांमध्ये मिसळू देणे. कारण इतर मुलंच त्यांना, जसं मी म्हटलं की मुलं इमिटेशननी शिकतात, इतर मुलेच त्यांच्याबरोबर संवाद साधून किंवा खेळाद्वारा ते कम्युनिकेट करायचं ते शिकतील. फारच छान. महत्त्वाचा संदेश मॅडमने आज आपल्याला दिलेला आहे की मुलांना आपण वेळ दिला पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे आणि आपण सुद्धा घरी गेल्यावर मोबाईल बाजूला ठेवला पाहिजे आणि त्यांच्याशी खेळलं पाहिजे.
तर हा एक महत्त्वाचा मेसेज आहे ज्याने त्यांचे संवाद कौशल्य जे आहे ते वाढीस लागेल आणि त्यांच्या विकासात मदत होईल. पुढला प्रश्न मॅडम की ऑटिझमशी निगडीत अनेक गैरसमज आहे, त्याविषयी पण आमच्या मित्रांना सांगा. तर हा चांगला प्रश्न आहे. आणि ऑटिझम जनरली आहे स्वमग्नता. जेव्हा आम्ही पण पालकांना सांगतो की आम्हाला वाटतं थोडं असं त्याच्यामध्ये सिम्पटम्स आहेत, तर कधी कधी पालक ॲक्सेप्ट नाही करत त्यांना. आणि काय होतं की ॲक्सेप्ट नाही केल्यावरती ते म्हणतात की नाही, माझ्या आईने सांगितलं, मी पण उशिरा बोललो, त्याच्यामुळे माझं मूल पण उशिरा बोलेल. तर उशिरा लेट टॉकिंग हा त्यांना अशी गैरसमज असते की आम्ही लेट बोललो तर मूल माझं लेट बोलतं आणि त्याला असं काही प्रकार नाही आहे. तेव्हा मी म्हणेन की जनरल मिथ हेच आहे की ॲक्सेप्टन्स हा मोठा चॅलेंज आहे जे आम्ही ज्या मुलांना बघतो. तर हे मला जाणवतं, कारण जेवढ्या लवकर आपण त्याच्यावरती इंटरव्हेन्शन किंवा ट्रीटमेंट चालू करू तेवढ्या लवकर त्या मुलाला फायदा होतो आणि तो गॅप जो आहे तो लवकरात लवकर आपण क्लोज करू शकतो. तर मेन म्हणजे आहे की लेट टॉकिंग किंवा असं पालकांना वाटतं की नाही, हा मुलगा शाय आहे की दुसऱ्यामध्ये मिक्स होत नाही, की आम्ही दोघंही वर्किंग पेरेंट्स आहोत, घरी त्याला गार्डनमध्ये नेण्यासाठी आम्हाला सोयीस्कर नसतं, तो घरीच असतो, एकलकोंडा आहे आणि तो लाजतो त्याच्यामुळे तो बोलत नाही, असे मिथ्स आहे. की दुसरे मिथ्स असे आहेत की स्वमग्नताचं एकदा डायग्नोसिस आणि काय करतात पालक किंवा आपण सुद्धा, की काही आपल्याला चॅलेंज असेल तर सध्या आपण गुगलमध्ये टाकतो. तर जसं आपण इंटरनेटवरती टाकलं तर स्वमग्नता किंवा ऑटिझम शब्द इंटरनेटने पिकअप केलं तर त्याच्याबद्दल थोडी नेगेटिव्हच बहुतेकशी माहिती असते, जेणेकरून पेरेंट्स एकदम घाबरतात आणि ते सगळे सिम्पटम्स वाचतात आणि नंतर ते डॉक्टरांकडे जायचंच बंद करतात किंवा इतर डॉक्टरकडे जातात जे सांगतात त्याला की तुमचं म्हणजे ते डॉक्टर शॉपिंग किंवा इतर डॉक्टरांकडे ते व्हिजिट करत राहतात. त्याच्यामुळे तुम्हीच जसं मी म्हटलं की पालक हेच पहिल्यांदा सिम्पटम ओळखतात. जर तुम्हाला वाटतं की आहे काही प्रॉब्लेम तर तुम्ही ॲक्सेप्ट करा. जेवढ्या लवकर ॲक्सेप्ट कराल तेवढं इंटरव्हेन्शन आपण लवकर देऊ शकतो. फारच छान मॅडम, तुम्ही सोप्या शब्दात आम्हाला ऑटिझम विषयी सांगितलं. तर जाता जाता आमच्या मित्रांना तुम्ही काय संदेश देणार, एका वाक्यात सांगता आलं तर? तर जसं मी म्हटलं डॉक्टर की स्वमग्नता हा एक रोग नाही आहे, हा एक कंडिशन आहे आणि हे एक न्यूरो डायव्हर्सिटीचं कारण आहे की जसं आपण प्रत्येकाला वेगवेगळ्या कला असतात, वेगवेगळ्या स्ट्रेंथ असतात, तसं स्वमग्नताची मुलंसुद्धा एकदम रूल्स नियम पाळतात, ते व्यवस्थित ते कामाला एकदम शार्प असतात, एकदम अटेन्शन असतं त्यांच्या कामामध्ये, डिटेल्स हे त्यांचे स्ट्रेंथ्स आहेत आणि ते वेगळे विचार करतात, त्याच्यामुळे जास्त क्रिएटिव्ह असतात ते. तर त्यांना तुम्ही डावरून टाकू नका, समाजाने त्याला डावरून टाकायचं नाही आहे. त्यांना ॲक्सेप्ट करा, त्यांना सामावून घ्या त्यांच्यामध्ये, कारण त्यांच्या विकनेसेसकडे न बघता त्यांच्या स्ट्रेंथ्सकडे बघून जर आपण त्यांना सामावून घेतलं तर त्यांचं पोटेन्शियल खूप आहे आणि आपण एकत्र त्याच्यावरती सहभाग होऊन आपलं एकत्र सोसायटीला सुद्धा बेनिफिट होऊ शकतो. फारच छान. डॉक्टर मोना गजरेंनी आज आपल्याला ऑटिझम या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन केलं. डॉक्टर मोना, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात, आमच्या प्रेक्षकांना छान माहिती दिली या विषयाविषयी, तुम्ही जागरूकता पसरवली, त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमची आरोग्य संपदाच्या टीमतर्फे, आमच्या सगळ्या प्रेक्षक मित्रांतर्फे तुमचे खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, समयाला मर्यादा आहे, पण आमचं जे प्रेम आहे तुमच्याविषयी त्याला मर्यादा नाही आहे. तर पुढच्या वेळेला एक नवीन विषय घेऊन आम्ही पुन्हा आपल्या भेटीशी येणार आहोत. जाता जाता श्री संत जनाबाईंचा एक अभंग आठवतो, विठू माझा लेकरवाळा, संगे गोपाळांचा मेळा, निवृत्ती खांद्यावरी, सोपानाचा हात धरी, पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर. तर आशाताईंनी हे गायलेलं भक्तिगीत देखील आहे, वसंत प्रभूंचं संगीत दिलेलं आहे. तर हे गुणगुणा आणि पुढील भागात आपण नवीन विषयासोबत भेटणारच आहोत. धन्यवाद. नमस्कार.